गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या माझ्या ह्या छोटूशा व्लॉगमध्ये. आज आहे ना पुन्हा साबुदाण्याचे पापड करण्याचा घाट घातलेला आहे. ते सगळं नंतर सांगते मी तुम्हाला. पण आहे ना हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, विशेष करून ही सकाळ. कारण आजच्या दिवशी माझ्या इंस्टाग्रामला 30,000 फॉलोअर झालेले आहेत आणि खरंच सांगते मला एवढं स्पेशल वाटत होतं ना त्या दिवशी. कारण माझं आहे ना सुरुवातीला खरंच सांगते अजिबात इंस्टाग्रामकडे लक्ष नव्हतं. मी यूट्यूबवरच मेहनत घेत होते. पण माहीत नाही कधी इंस्टाग्राम अचानक माझं एवढं छान पद्धतीने म्हणजे चालायला लागलं आणि त्याच्यावरूनच मला आता अर्निंग पण होतं. म्हणजे अजूनही माझं यूट्यूब मॉनिटाईज नाही झालेलं, पण इन्स्टा ज्याच्याकडे मी अजिबात लक्ष देत नव्हते की तो प्लॅटफॉर्म माझ्यासाठी एवढा युजफुल ठरेल, माझा बिझनेसही त्याच्या थ्रूच होत आहे. तर त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. आणि आज आम्ही ना इडली सांबार करणार होतो आणि तुम्हाला माहितीच आहे सांबार करण्यासाठी भोपळा हा लागतोच. आणि घरामध्ये ना भोपळाच अवेलेबल नव्हता, तर आईने ना गावातून तो मॅनेज केला कसाबसा. आणि जेवढा मला लागत होता ना तेवढा भोपळा मी इथे घेते आणि बाकीचा जो भोपळा आहे ना तो मला पुन्हा द्यायचा आहे. आणि जेवढा लागतो तेवढाच घेतलेला आहे बरं, कारण एवढा मोठ्या भोपळ्याचं आम्ही तरी काय करणार ना. आणि मी ना जनरली दुधी भोपळ्याचं करत असते, पण ह्यावेळेस लाल भोपळ्याचं केलं तर ना खूपच टेस्टी झालं होतं सांबार. आता बाकी ते तर काही मी शूट केलं नाही, कारण फोनची मेमरी फुल झाली होती. आणि आम्ही जे हे सकाळी पापड केले होते ना ते पापड आम्ही टेरेसवर वाळत घातले आणि अचानक ह्या पावसाने आम्हाला दगा दिला. आणि एवढा जोरात पाऊस आला ना की इतक्या फास्ट आम्हाला हे पापड खाली घरात घ्यावे लागले. पण लकीली ते पापड म्हणजे एक साईड त्यांची वाळली होती, तर त्यामुळे ते पलटी करण्यासारखे झाले होते. नाहीतर मागच्या वर्षी ना म्हणजे आम्ही पापड घातले आणि अगदी 15-20 मिनटातच पाऊस आला होता. तर त्यामुळे लिटरली मला सर्व माझं जे वाळवण्याचे पदार्थ आहेत ना ते सर्व फेकून द्यावे लागले होते. पूर्ण सगळं खराब झालं होतं. पण ह्यावर्षी तसं काही झालेलं नाही आहे. थोडक्यात वाचलो आम्ही असं म्हणता येईल. आणि पाऊस पडल्यानंतर ना तुम्ही हा सनसेट पाहूच शकता किती सुंदर. म्हणजे ना हे आपल्याला लहानपणी आठवते शाळेमध्ये निसर्गचित्र काढायला लावायचे, तर त्यावेळेसचं आपलं ठरलेलं चित्र असायचं ना की 2-3 डोंगर काढायचे, एक सूर्य काढायचा, मग 1-2 असे पक्षी उडताना, एखादं झाड आणि घर, अशा टाईपचं. तर ते जे निसर्गचित्राचं स्वप्न असतं ना तसं मला माझं सासरचं घर मिळालेलं आहे. तर त्यामुळे मी खूप लकी समजते. तसं तर हे जे आमचं गावचं घर आहे ना इथे आम्ही कायम नसतो, म्हणजे आमचं हे घर बंदच असतं. वर्षातून फक्त 2 वेळा आम्ही त्या ठिकाणी जातो. पण खरंच सांगते की हे एवढं सुंदर आहे ना इथला निसर्ग की इथून पुन्हा पुण्याला यावंसंच वाटत नाही. आणि संध्याकाळी आम्ही निवांत गार्डनमध्ये बसलो होतो आणि जेव्हाही मी आजींना पाहते ना म्हणजे या वयामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एवढा स्टॅमिना आहे. खरंच म्हणजे कधी कधी असं वाटतं ना देवाने स्टॅमिना द्यावा ना तर ह्यांच्यासारखा, नाही तर आपण जरा काही केलं की थकून जातो. आणि आम्ही दोघंजण आहे ना मस्त असं वातावरण झालं होतं ना, ते इथे बसून गप्पा मारत होतं. कारण खूप सुंदर असं पाऊस पडून गेल्यामुळे मातीचा वास येत होता आणि ऑरेंज असं झालं होतं सर्व. आणि संध्याकाळी काय नाही, सर्व निवांतच होतं. आणि अचानक ह्या कुठल्या मुंग्या निघाल्या होत्या ना, त्याच्याकडे सगळ्या पोरांचं बघायचं चाललेलं की ह्या अचानक इथे आल्या कुठून. तर मलाही आयडिया नाही, तुम्हाला काय आयडिया असेल की ह्या मुंग्या अचानक इथे कुठून आल्या असतील ना, तर मला कमेंट करून सांगा बरं. कारण आम्ही खूप तर्क लावले आणि त्या काय खात होत्या तेही समजलं नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ना आमच्या गावामध्ये इलेक्शन होतं, तर त्यामुळे घरच्या सगळ्यांना जायचं होतं वोटिंग करण्यासाठी. आणि आम्ही ना इथे शेंगा ज्या काढत होतो ना त्या भाजीसाठी काढत होतो. आई म्हटलं मी पटकन तुला काढून देते, म्हणजे ना तुम्हाला तू भाजी करून वगैरे ठेवशील त्या शेंगांची. तर त्याच घेवडाच्या शेंगा सगळ्या तोडून घेतल्या. हा जो वेल आहे ना माझ्या सासऱ्यांनी लावलेला आहे मागच्या वर्षी आणि अजूनही त्याला भरपूर साऱ्या शेंगा आहेत. आणि मला असं वाटते मे बी हा त्याचा शेवटचा तोडा असेल. याच्यानंतर ना पाऊस सुरू झाल्यावरती त्याला पुन्हाही शेंगा लागतील. पण आत्ता सध्या आहे ना भाजीसाठी आम्ही एक शेंग अशी शोधून घेत होतो की कुठे दिसतीये का, कुठे दिसतीये का. आणि त्या शेंगा शोधण्यासाठी आई डायरेक्ट झाडावरच चढल्या होत्या, कारण हा जो वेल आहे ना तो त्या झाडावर संपूर्ण पसरला होता. कधी कधी खरंच असं वाटतं की यार यांना भीतीच कशी वाटत नाही. म्हणजे खरंच सांगते त्यांच्यामध्ये एवढी जास्त डेअरिंग आहे ना. कधी ना मला चान्स मिळाला तर मी दाखवेल. त्या लिटरली जी पाल वगैरे असते ना घरामध्ये, म्हणजे एक फडकं घेतात हातामध्ये आणि ती पालीवरती ते टाकून ती पालसुद्धा उचलून
बाहेर फेकून देतात. म्हणजे एवढी भयानक डेअरिंग आहे. आणि मी अशी आहे की मला जर 4 मीटर लांबून जरी पाल दिसली ना तरी मी त्या ठिकाणी अजिबात जाणार नाही, एवढी भित्री मी आहे त्या बाबतीत. पण आईंचं असं नाही आहे, त्या खरंच खूपच डेअरिंगबाज आहेत. आणि ह्या ज्या आबईच्या शेंगा आहेत ना वाळलेल्या, त्याही आईंनी काढल्या, त्यांच्या हाताला आल्या होत्या म्हणून. तर त्याच्या ह्या बिया पहा ना किती सुंदर दिसत आहेत, म्हणजे किती छान असा हा पिंक कलर आहे. तर ह्या बिया त्यांना पुन्हा त्या मुंबईला येताना ना लावून येणारे, जेणेकरून त्याच्या शेंगा मिळतील आम्हाला पावसाळ्याच्या आसपास वगैरे. आणि ही पिशवी आहे पहा, ही एवढी भाजी आम्हाला मिळालेली आहे. आणि आता पुढे इलेक्शनचं काय झालं सांगते. तर मी घरी थांबून स्वयंपाक करणार हे ठरलेलं होतं, पण तेवढ्यात हे अचानक घरी आले आणि मलाच म्हणाले की चल तू पण वोटिंगसाठी. आणि तिकडे मला ते घेऊन गेले आणि तिकडे गेल्यावरती समजलं की माझं जे नाव आहे ना तेच यादीमध्ये आलेलं नाही आहे. कारण माझं रिसेंटलीच लग्नानंतरचं नाव चेंज केलं. आणि ह्या जे इलेक्शन लागलेलं ना ते म्हणजे पोटनिवडणुका पण नाही म्हणता येणार, काहीतरी तो शब्द होता, आता माझ्या डोक्यात नाही, पण त्या इमर्जन्सीमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे मला वोटिंग करणं तर काही तिथे झालं नाही, पण शुभची टोपी माझ्या डोळ्याला लागली आणि ऑलमोस्ट 1.5 दिवस मला दिसत नव्हतं माझ्या त्या डोळ्याने. आणि हा जो लसूण आहे, मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवला होता, तर तो फायनली आता खूप छानपैकी सुकलेला आहे. तर आता तीच मी लसणाची पावडर इथे करून घेते आहे. आणि आजचंही वातावरण पहा किती छान झालं आहे. म्हणजे आज काही पाऊस वगैरे पडला नव्हता, पण तरी पण इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं ना, म्हणजे एक एक दिवस इतकं छान असं वाटते ना, की असं वाटतं यार जायचा दिवस लवकर येऊच नाही. पण आता तो दिवस लवकरच जवळ आलेला आहे. तर त्यामुळे मी आता कामाला लागली आहे. स्वामींचे जे तोरण आहेत ना त्याचं पेंटिंग करण्यासाठी सोबत मी घेऊन आले होते, कारण मला हे करावंच लागणार आहे. भरपूर साऱ्या ऑर्डर पेंडिंग आहेत, पुण्याला गेल्यावर ते डिस्पॅचही करायचं आहे. चला तर मग हा छोटासा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या, कारण मी भेटणार आहे लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.